काश्मीरच्या श्रीनगरमधल्या दल सरोवराच्या काठावर असलेल्या जबरवान टेकड्यांमध्ये आशियातील सर्वात मोठं ट्यूलिप गार्डन 16 मार्चला पर्यटकांसाठी खुलं केलं जाणार आहे। ट्यूलिप्स आता फुललेले आहेत आणि त्यामुळे श्रीनगरमधल्या फ्लोरिकल्चर विभागानं येत्या हंगामासाठी ट्यूलिप गार्डन खुलं करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे युरोपमध्ये दिसणाऱ्या या फुलांच्या बागांचा अनुभव काश्मीरच्या श्रीनगरमधल्या ट्यूलिप गार्डनमध्ये आता पर्यटकांना अनुभवता येणार आहे। देशभरातील पर्यटकांसाठी आनंदाची बातमी। आशियातील सर्वात मोठं ट्यूलिप गार्डन 16 मार्चला पर्यटकांसाठी हे गार्डन खुलं होणार। ट्यूलिप गार्डन 18 लाख फुलांनी बहरणार। दल सरोवराजवळील झबरवान पर्वतरांगाच्या पायथ्याशी असलेलं हे उद्यान पर्यटकांचं स्वागत करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे। बागेत 70 ते 75 प्रजातींच्या अंदाजे 18 लाख ट्यूलिप असतील आणि फुलांचं प्रदर्शन आणखी नेत्रदीपक करण्यासाठी फुलांच्या बेड्सची घनता वाढवलेली आहे। श्रीनगरच्या ट्यूलिप गार्डन मधील बागायतदार आनंदी आहेत, कारण त्यांना आता विश्वास आहे की पर्यटक त्यांच्या वर्षभरापासूनच्या मेहनतीला पाहू शकतील। ट्यूलिप गार्डन यावर्षी 20 मार्च नंतर पर्यटकांसाठी खुलं केलं जाण्याची अपेक्षा होती, परंतु हवामानातील बदलांमुळे 16 मार्च पासून ट्यूलिप गार्डन खुलं करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। ट्यूलिप गार्डन ओपन हो रहा है फॉर जनरल पब्लिक ऑन 16th ऑफ मार्च और इसका जो फॉर्मल ओपनिंग है हमारे सीएम साहब ऑनरेबल सीएम साहब इनॉग्रेट करेंगे इस ट्यूलिप फेस्टिवल को। वी हैव प्लांटेड 18 लाख ट्यूलिप बल्ब्स और जो हमारे बेड्स में डेंसिटी होती थी फ्लावर्स की वो हमने काफ़ी इंक्रीज़ की है, ताकि जो वो बल्क इफ़ेक्ट आता है वो ज़्यादा बेहतर आए, ज़्यादा खूबसूरत आए। 70 से ज़्यादा वैरायटीज़ हमने वहाँ पे लगाई हैं ट्यूलिप्स की। फ्लोरिकल्चर विभागानं ऑनलाईन तिकीट बुकिंगसह पर्यटकांसाठी सेल्फी पॉइंट्सची स्थापना केली आहे। मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला 16 मार्चला ट्यूलिप गार्डनचं उद्घाटन करतील। बागेत असलेल्या ट्यूलिप फ्लावर बेडमध्ये बल्बची संख्या वाढवण्यात आली आहे। आम्ही दरवर्षी पर्यटकांसाठी काहीतरी नवीन तयार करण्याचा प्रयत्न करतो। आम्ही पर्यटकांना आनंददायी अनुभव देण्यासाठी आमचे सर्वोत्तम प्रयत्न केले आहेत। त्यांना व्हीलचेअर, पिण्याचं पाणी, शौचालय, साइन बोर्ड इत्यादी प्रत्येक सुविधा प्रदान केल्या आहेत। गार्डन में हमने कोशिश की है कि लोगों को हर किस्म की सुविधा हो, जैसे हमारे स्पेशली एबल्ड पर्सन आते हैं या कोई एज्ड सीनियर सिटीजन्स हमारे आते हैं, उनके लिए व्हीलचेयर्स का इंतज़ाम किया है। वाटर पॉइंट्स जो है सारे फंक्शनल कर दिए गए हैं। साइनेजेस लगाए गए हैं ताकि लोगों को लोकेट करने में कोई दिक्कत न हो, चाहे वो वॉशरूम्स के हवाले से हो, वाटर पॉइंट्स के हवाले से हो या डिफरेंट गार्डन्स में जो हमारी एक्टिविटीज़ है उनके हवाले से। हम उम्मीद करते हैं कि काफ़ी लोग आएंगे। इस साल भी रिकॉर्ड ब्रेक होगा। पर्यटकांसाठी 18 लाख ट्यूलिप आणि 1 लाख इतर फुलं लावली आहेत। गेल्या वर्षी अंदाजे 8.5 लाख पर्यटकांनी ट्यूलिप गार्डनला भेट दिली होती, परंतु यावर्षी आणखी जास्त पर्यटक येण्याची अपेक्षा असल्याचं ट्यूलिप गार्डनच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। हमने अपनी तैयारियां कंप्लीट की है, तो मौसम भी खुशगवार हुआ, तो हम सबको एक मैसेज देना चाहते हैं कि आप आइए, इस गार्डन को विज़िट कीजिए। जो हमने तैयारी पूरे साल की है, हमारी कामयाबी इसी में है कि जो डिस्प्ले यहाँ है उसको ज़्यादा से ज़्यादा लोग देखें। आई होप कि इट विल एक्ट एज अ रिवाइविंग एजेंट फॉर रिवाइवल ऑफ टूरिज्म। गेल्या वर्षी 24 एप्रिलला बाग बंद करण्यात आली होती। जाणकारांच्या मते ट्यूलिप जास्त उष्णता सहन करू शकत नाही, म्हणून फुलं कोमजल्यानंतर आणि हंगाम संपल्यानंतर प्रशासनानं बाग जनतेसाठी बंद केली होती। हे लक्षात घेण्यासारखं आहे की बाग सामान्यतः मार्चच्या अखेरीस ते एप्रिलच्या अखेरीस उघडी असते, पण वातावरणीय बदल आणि हवामानाच्या अनिश्चिततेमुळे फुलं कधी उमलतील यावर ट्यूलिप गार्डन केव्हा खुलं करायचा याचा निर्णय घेतला जात असतो। ट्यूलिप ही फुलं नैसर्गिकरित्या उमलण्यास थंड वातावरण जास्त पोषक मानलं जातं। हे असं पोषक हवामान युरोपियन देशांमध्ये जास्त प्रमाणावर असल्यानं नेदरलँड्स आणि आसपासच्या काही देशात ट्यूलिप गार्डन्स मोठ्या प्रमाणावर असतात। अनेकांना ही ट्यूलिप गार्डन्स पाहायची खूप इच्छा असते, पण युरोपला जाऊन ते पाहणं परवडणारं नसल्यानं आता काश्मीरमधील श्रीनगरच्या या ट्यूलिप गार्डनला पर्यटकांना नक्कीच भेट देता येणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई।
लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.